नगर परिषदेत चपला बाहेर पण शहर घाणीतच. विजय घोलप यांचा प्रशासनाला थेट सवाल. शिवसेना स्टाईल जनआंदोलनाचा इशारा. जव्हार नगर परिषदेला अचानक भेट देत माजी शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष विजय दामोदर घोलप यांनी शहरातील स्वच्छता, उघडी गटारे, तुटलेले चेंबर्स, निकृष्ट विकास कामे, अतिक्रमण, घनकचरा व्यवस्थापन आणि रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत प्रशासनाला थेट जाब विचारला. नगर परिषद कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर नागरिक स्वच्छता राखण्यासाठी चपला बाहेर काढून कार्यालयात प्रवेश करत असल्याचे पाहून घोलप यांनी प्रशासनाला थेट सवाल केला. नगर परिषदेचे कार्यालय स्वच्छ राहावे म्हणून नागरिक स्वतःच्या चपला बाहेर काढतात, मग संपूर्ण जव्हार शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी नगर परिषद का पार पाडत नाही? कार्यालयापुरती स्वच्छता आणि शहरभर घाणीचे साम्राज्य का, असा संतप्त प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मुख्याधिकारी अनुपस्थित असल्याने त्यांनी स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांशी चर्चा करून बांधकाम सभापती सचिन सटाणेकर यांच्याकडे गावहितार्थ विविध मागण्या मांडल्या. शहरातील अनेक गटारे निकृष्ट दर्जाची असून सिमेंटची झाकणे लोकल लावल्यामुळे तुटत आहेत. अनेक ठिकाणी गटारे व पाणी पुरवठ्याचे चेंबर्स उघडी पडली असून नागरिकांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण झाला आहे. घोलप यांनी मागणी केली की शहरातील सर्व गटारे आणि पाणी पुरवठ्याच्या चेंबर्सवरील जुनी तुटलेली झाकणे तातडीने हटवून त्यांच्या जागी अत्याधुनिक, मजबूत, टिकाऊ लोखंडी जाळीदार झाकणे बसवावीत. त्यामुळे पावसाचे पाणी सुरळीत वाहून जाईल, कचरा अडकणार नाही आणि अपघात टळतील. त्यांनी इशारा दिला की उघडी चेंबर्स व तुटलेली झाकणे यामध्ये एखादा लहान मुलगा, नागरिक, ज्येष्ठ व्यक्ती, दुचाकीस्वार किंवा जनावरे पडून गंभीर दुर्घटना घडू शकते. त्यामुळे दुर्घटना घडण्यापूर्वी सर्व धोकादायक ठिकाणे तातडीने सुरक्षित करावीत. तसेच शहरभर विशेष स्वच्छता मोहीम, गटारांची नियमित साफसफाई, डास प्रतिबंधक फवारणी, पिसेल फवारणी आणि अतिक्रमण हटाव मोहीम सातत्याने राबवण्याची मागणी त्यांनी केली. घोलप यांनी आणखी एक गंभीर मुद्दा उपस्थित करत सांगितले की पाणी पुरवठ्याच्या पाईपलाईन किंवा नळ कनेक्शनच्या दुरुस्तीसाठी रस्ते खोदले जातात, मात्र काम पूर्ण झाल्यानंतर ते खड्डे तसेच सोडले जातात. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो आणि अपघातांचा धोका वाढतो. त्यामुळे खोदकाम पूर्ण होताच संबंधित रस्ता तात्काळ पूर्ववत करण्याची जबाबदारी नगर परिषदेने निश्चित करावी, अशी मागणी त्यांनी केली. याचबरोबर हिंदू स्मशानभूमीला लागून उभारण्यात आलेल्या डम्पिंग ग्राउंडबाबतही घोलप यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. स्मशानभूमीच्या पवित्रतेचा व समाजाच्या धार्मिक भावना लक्षात न घेता तेथे घनकचरा व्यवस्थापन केंद्र उभारण्यात आल्याने नागरिकांमध्ये संताप असल्याचे त्यांनी सांगितले. या ठिकाणाहून येणारी दुर्गंधी, धूर आणि तेथील आतील बाहेरील परिसरातील अस्वच्छतेमुळे अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे त्यांनी नमूद केले. शेवटी घोलप यांनी स्पष्ट इशारा दिला की ही लढाई कोणत्याही व्यक्तिविरोधात नाही, तर स्वच्छ, सुरक्षित आणि सन्मानित जव्हारसाठी आहे. प्रशासनाने तात्काळ कामाला सुरुवात करावी, अन्यथा शहरातील कचरा नगर परिषदेसमोर आणून ठेवत जनतेच्या सहभागातून शिवसेना स्टाईल तीव्र आंदोलन छेडले जाईल. प्रबंधभूमी प्रतिनिधी चंद्रकांत गांगुर्डे, पालघर.